हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन अशा ब्लॉगने. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे माझी पूजा. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे, म्हणजेच पाडव्याच्या दिवशीचा. तर जी मी लक्ष्मीपूजन जिथे केलेलं होतं, आता तिथे मला उत्तर पूजा करायची, म्हणजे पूजेची जी मांडणी आहे ती मला सगळी उचलायची आहे. पण त्याआधी मी उत्तर पूजा कशी करते ना ते तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर मला माहीत नाही आहे, पण मी अशाच पद्धतीने करते. मला वाटते आधीसुद्धा मी एकदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण आताही दाखवते. तर इथे ना सर्वात आधी जी काही पूजा मांडलेली असते, म्हणजे कुठलीही पूजा असू द्या, आता लक्ष्मीपूजन आहे किंवा इतर वेळेला आपण ज्या काही पूजा वगैरे करतो, सत्यनारायणची पूजा असते, तर त्या वेळेला मी काय करते ना, सर्वात आधी तर जिथे पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षता वगैरे सगळं वाहून घेते. आणि त्यानंतर मग सिंपल आपलं कर्पूर आरती करते. मी आरती वगैरे काही परत म्हणत नाही, कारण मग दिवे वगैरे पेटवले तर ते बऱ्याच वेळ चालतात, आणि जोपर्यंत दिवा जळतो तोपर्यंत मग आपल्याला ती पूजेची मांडणी म्हणजे काढता पण येत नाही. म्हणून तर कर्पूर आरती करून घेते, ती जळते तोपर्यंत थांबते. पूजेची मांडणी, कलश असेल किंवा फोटो वगैरे जे काही असेल ना ते थोडंसं हलवून घेते, ठीक आहे. आणि त्यानंतर मग दिवा विझल्यानंतर त्यानंतर मग मी पूजेची मांडणी जी असते ती उचलायला सुरुवात करते. तर इथे ते माझं झालेलं आहे. आता इथे मी जे जे काही पूजेमध्ये ठेवलेलं होतं ते सगळं मी व्यवस्थित करते. त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे आणि परातमध्ये मी सगळ्या वस्तू ठेवून घेत आहे. जे काही निर्माल्य आहे, फुलं वगैरे वाहिलेली आहेत ती मी वेगळी काढून घेत आहे. फुलं, पानं, तर ते सगळं मी काढून घेणार. जे जे साहित्य मी घेतलेलं होतं ते सगळं काढून घेणार. दिवे वगैरे आहे ते चिकट झालेले होते, तेल वगैरे म्हणजे टाकलेलं त्यामुळे, सो ते पण मी घासून वगैरे स्वच्छ करून ठेवून देणार. आणि अशा प्रकारे मी पूजेची मांडणी नेहमी काढत असते. आणि मग हे झाल्यानंतर मग माझी देवपूजा अजून बाकी होती, तर ती पण मी करून घेतली. तर प्रत्येकाची एक पद्धत असते, तर माझी तरी हीच पद्धत आहे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, मी म्हणजे एक दिवस आधी, जसं लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, तर तो दिवस म्हणजे अगदीच सकाळपासून उठल्यापासून तर झोपल्यापर्यंत पूर्ण बिझी रुटीन होतं माझं. कारण सकाळी म्हणजे तो ब्लॉग तर तुम्ही दोघंही ब्लॉग तुम्ही बघितलेलेच असणार. दिवाळीच्या दिवशीचे 2 ब्लॉग मी शेअर केलेले होते. एक म्हणजे की प्रिपरेशनचा, आणि सेकंड म्हणजे की लक्ष्मीपूजनाचा. तुम्ही बघितलेलाच असेल. ज्यांनी कोणी बघितलेलं नाही आहे तर नक्की बघा. माझं या नवीन घरातील पहिलं दिवाळी आहे, पहिलं लक्ष्मीपूजन होतं, तर मी कशा पद्धतीने तयार झाली किंवा पूजा कशी केली, तो ब्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि त्यानंतर ना पूर्ण दिवस मी बिझी होते, आणि रात्री जागरण पण करावं लागतं. 12 वाजेपर्यंत आपल्याला झोपता पण येत नाही, तर 12, 12:30, 1 वाजले होते मला त्या दिवशी पण. आणि सकाळपासून म्हणजे कंटिन्युअसली मी काम करत होते, तर त्यामुळे इतकं थकले होते ना मी. नेक्स्ट डेला म्हणजे पाडव्याच्या दिवशी मी सकाळी पण उशिरा उठले. आणि तुम्हाला सांगते, म्हणजे ही जी पूजा वगैरे मी काढते ना त्यावेळेची गोष्ट सांगते. थोडं उशिराच आज उठलेली होते. मग घरातली सगळी कामं आवरली, आणि माझ्यामध्ये ना बिलकुल एनर्जी नव्हती एक्स्ट्रा काही करण्याची, इतकी मी थकलेली होती. आणि दुपारी ना सगळं आवरल्यानंतर मी खरंच मेडिसिन वगैरे खाऊन झोपलेली. कारण मला ना पहिल्या दिवशी म्हणजे बॅक पेनचा खूप प्रॉब्लेम होतो आहे, मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यामुळे थोडंही मला त्या दिवशी असं पाठ वगैरे टेकलीच नाही, म्हणजे बसायला वेळ मिळाला नाही, झोपायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे सगळं नेक्स्ट डेला मला भयंकर त्रास झालेला. तर म्हटलं गोळी तर घ्यावीच लागणार. तर गोळी वगैरे घेऊन ना मी दुपारी मस्त झोपले. 1.5-2 तास छान मी आराम केला. आणि त्यानंतर मग थोडं बरं वाटलं, मला फ्रेश वाटलं होतं. तर असं असतं प्रत्येक, मला वाटतं सगळ्या मैत्रिणींच्या बाबतीत हेच होतं. एक्साइटेडमध्ये जेव्हा आपल्याला एक्साइटमेंट असते ना, सगळ्या गोष्टी आपण करतो, पण नंतर दुसऱ्या दिवशी खूप थकायला होतं. तर असं माझं तर नेहमीच होतं माझ्या बाबतीमध्ये. तर असो, आता इथे ना पूजेची मांडणी वगैरे जेव्हा मी काढली ना, सगळं झालं, त्यानंतर ना हे जे कपाट आहे, इथे माझ्या एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या असतात. म्हणजे देवपूजेच्या पण वस्तू इथे ठेवले, ग्रंथ, फोटो, पुस्तकं सगळं एका कप्प्यात, वरच्या कप्प्यात ठेवलेलं असतं. आणि एक्स्ट्रा जे काही साहित्य असतं ना ते सगळं ठेवलेलं असतं. तर ते सगळंही मेच झालेलं होतं. मी अक्षरशः कोंबून भरलेलं होतं. तर म्हटलं आता पूजेचे फोटोज वगैरे काही पुस्तकं ठेवायची आहेत, तर ते प्रॉपर थोडंसं सेट करावं, म्हणून मग मी इथे आता बसलेली आहे कपाट सेट करण्यासाठी. आणि खरं तर ना घर किती म्हटलं तरी सेट होतच नाही आहे. नवीन नवीन काहीतरी सुचतं, नवीन नवीन वस्तू येतात घरामध्ये, तर त्यामध्ये बराच वेळ जात आहे. आणि मी जसं सांगितलेलं आहे की मी आरामात म्हणजे वेळ घेऊन माझं घर प्रॉपरली सेट करत आहे. तर इथे बघा, पुस्तकं मी जी काढलेली होती, जी फोटो काढलेली होती, लक्ष्मीचा मोठा फोटो काढलेला होता. इथे बघा, एका वर्षी मला जाता नाही आलं होतं गावाला, तर त्या वर्षी अचानक
मला लक्ष्मीपूजन इकडे करावं लागणार होतं, तर त्यावेळेला मला लक्ष्मीचा ना छोटा फोटो पण भेटत नव्हता अगदी वेळेवरती म्हणजे. तर त्यावेळेला मी हा धन्वंतरीचा फोटो आणि महालक्ष्मीचा हा फोटो मोठा मिळाला होता, तर तेच फोटो मी घेऊन आले होते आणि त्याला छान असं मागून ना पुठ्ठं वगैरे लावून मी ती रेडी केलं होतं फोटोसाठी. तर त्यावेळेला घेतलं होतं, तर ते अजूनही मला आता कामं येतं. बऱ्याच वेळेला मी ज्या काही पूजेची मांडणी वगैरे करते, पूजा वगैरे करते, सत्यनारायणची पूजा वगैरे किंवा इतर, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला महालक्ष्मी मातेची पण पूजा करते, तर त्यावेळेला मग ते फोटो मला कामी येतात. तर अशा पद्धतीने ते एका याच्यामध्ये गुंडाळून मी पिशव्यांमध्ये ठेवलेले आहेत. आणि हा जो फोटो आहे विष्णू नारायण भगवानचा, तर हा सुद्धा पूजेला लागणार होता. तर मी लास्ट इयर गावाला गेली होती, त्याच वेळेला मी हा फोटोसुद्धा घेऊन आलेली होती. तर म्हणजे मला माहितीच होतं की कधी ना कधी तर तो लागणारच. आता आपलं स्वतःचं घर झालं तर आपण प्रत्येक वेळेला काही गावाला तर आता जाऊ शकणार नाही, कारण यावर्षी सोमचं 10th होतं, जास्त सुट्ट्या नव्हत्या, क्लासेस वगैरे सुरू झाले त्याचे, त्यामुळे मला जाता येणार नव्हतं. आणि आता हे नेहमीच असणार आहे की माझं प्रयत्न हाच असणार आहे की लक्ष्मीपूजन तरी निदान मी माझ्या घरी करावं, मग त्यानंतर वेळ मिळाला तर मग मी गावाला जाईल, असं आमचं प्लॅन्स आहेत आता. तर एक इच्छा असते ना, एवढ्या वर्षांची माझी इच्छा होते की माझं स्वतःचं घर व्हावं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार माझ्या मनानुसार शांततेत पूजा करावी, आणि ते तसं झालं. ते प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, ठीक आहे. सासर असलं तरीसुद्धा एक असतं की आपलं ते आपलंच असतं, ठीक आहे. हे माझे विचार आहेत बरं का, मी माझं सांगते, मी कोणाबद्दल नाही बोलत आहे. तर इथे मी आता ते पुस्तकं वगैरे जे आहेत ना, ती सगळी प्रॉपर ठेवून घेतली. आणि हे जे बघा कापड वगैरे मी घेतलेलं होतं ना, ते सुद्धा मी काढलं आणि बरंचसं त्यामध्ये असं कोंबून भरलेलं आहे. मलाच माहीत नाही की कशात आता मी काय ठेवलेलं आहे, तर ते मी बघत होते. पण ठीक आहे, एका पिशवीमध्ये तसं ठेवून दिलं की मला जेव्हा ते लागेल त्या वेळेला मी ते काढेल म्हणून. आणि हा देवघरामध्ये जो कापड मी टाकलेला होता ना, त्याबद्दल पर्सनलीसुद्धा मला विचारण्यात आलं की ते कापड कुठून घेतलेलं आहे, खूप सुंदर दिसतंय. तर ते मी दुकानातूनच घेतलेले, जिथे देवांचे आपले कापड वगैरे मिळतात ना, वस्त्र वगैरे मिळतात देवांसाठी, तर त्यामधून. आणि हे जे जुने आहेत ना, हे माझ्या हातात जे तुम्हाला दिसत आहेत, तर हे आमच्या गावाकडे मंदिरांमध्ये देवांना जे वस्त्र चढवले जातात ना, ते नंतर असे वाटले जातात. तर तेच मी आतापर्यंत, माझं देवघर पण अगदी छोटंसं होतं, तर त्यामध्ये मी ते टाकून वापरत होते. पण आता मोठं देवघर आहे, तर हे कापड जे आहेत ना एक्स्ट्रा, तर ते मी म्हणजे मूर्ती वगैरे पुसायला किंवा मग अशा त्याच्यासाठी मग मी ते वापरते. तर इथे आणि एक्स्ट्रा जे काही मी असे काढलेले होते वस्त्र वगैरे, खाली आसन वगैरे टाकायला, ते सगळं मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं. यातही माझा बराच असा वेळ गेला. तर पूजेची मांडणी करायला किंवा पूजा करायला जितका वेळ लागत नाही ना, त्यानंतर म्हणजे प्रत्येक सणावारानंतर ते सगळी तयारी मोडण्यासाठी, प्रत्येक प्रॉपर वस्तू ठेवण्यासाठी भरपूर असं आवरावर करायला आपला वेळ जातो. आराम वगैरे केलं, ही वेळ आहे संध्याकाळची. महेश आणि मी गेले होते बाहेर. पूजेचं बरंच सामान जे आहेत ना, निर्माल्य ज्याला आपण म्हणतो, ते जमा झालेलं होतं. मला माहीत नव्हतं आजूबाजूला कुठे आहे, तर महेश मला एका ठिकाणी घेऊन गेलेले होते. म्हणजे ती जागा ॲक्च्युली जुन्या घराच्या जवळ होती, इथून थोडं लांब पडते, पण त्यांना माहिती होतं कारण त्याच्या ऑफिसचा रस्ता होता. तर त्यांच्यासोबत मी निघाले आणि तिकडे ते मी सगळं विसर्जित करून आले. म्हणजे छोटं कालवा वगैरे असतं ना, तसं टाईप होतं ते. तर तिथे मी आले. त्यानंतर मग बराचसा वेळ होता, तर ते बोलले की चल थोडंसं फिरायला जाऊया. तर मग इथे आमच्या इथे नेहमी एक्झिबिशन लागलेलं असतं, इथे थोडासा टाईमपास केला. आणि गेलं तर एक दोन वस्तू घेतल्याच जातात. तर मी 1-2 मोजक्या ज्या काही वस्तू लागणार होत्या, हे बघा या छोट्या प्लास्टिकच्या वगैरे अशा घेतलेल्या. आणि मग आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यानंतर मग पाडवा होता, तर म्हटलं की चला महेशला आणि सोमला ओवाळते. आणि पाडव्यासाठी मी काही रेडी वगैरे झालेले नाही, जे ड्रेस घातलेला होता त्यावरतीच मी ओवाळलं, कारण माझ्यात ना खरंच त्या दिवशी एनर्जीच नव्हती. म्हणजे मी तर महेशला म्हटलं की मला ना बाहेर पण जायचं नाही, पण ते बोलले नाही थोडं बाहेर निघ की तुला फ्रेश वाटेल. तर इथे मी महेशला ओवाळत होते. पाडवा आहे म्हटलं तर चला तुम्हाला ओवाळते, जबरदस्ती त्यांना बसवलं होतं. ते कपडे म्हणजे काय झालं, बाहेरून आलो, त्यांनी चेंज केलं आणि त्यानंतर मी त्यांना बोलले. ते बोलले जेवण वगैरे करूया नंतर तू मला ओवाळ. म्हटलं नाही, आधी मी ओवाळते. आणि मग संध्याकाळची वेळ होती, दिवे वगैरे लावले, त्यानंतर म्हटलं तुम्हाला आधी ओवाळते मी, त्यानंतर मग मी आपण जेवण वगैरे करूया. जेवणाचंही असं खास आज बाहेरूनच सगळं आणलेलं होतं. आणि ते महेश मला माझी गंमत घेत होते. तर ॲक्च्युली पाडव्यासाठी मी काय घेतलेलं, तर ते मला बोलले की आता ताट असं रिकामं देता येत नाही, म्हणून मग पैसे तर घे, आणि पाडव्यासाठी तू शॉपिंग पण केलेली आहे. आणि ते मला तेच म्हणत होते की क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तर तुझ्याकडेच असतं, तर तुला जे पाहिजे ते शॉपिंग तू कर म्हणून. तर पाडव्याची शॉपिंग मी केलेली आहे, ते तुमच्यासोबत शेअर मी नक्कीच करणार आहे. इथे मी सोमदादाला बसवलं, सोमदादालासुद्धा मी ओवाळून घेतलं. तर असा साधा
साधा सिंपल आमचा पाडवा होता. आणि इथे एक गोष्ट मी विसरलेली आहे, तुमच्या जर लक्षात येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघूया बरं तुमच्यापैकी कोण ओळखतं की माझ्याने इथे काय मिसिंग झालेलं आहे. म्हणजे यावरून माझ्या पण लक्षात येईल ना की तुम्ही माझे व्हिडिओ किती असे मनापासून बघता, नाही का. मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे ना सोहमला पण मी ओवाळलं आणि तो मला तेच म्हणत होता की पाडवा असतो तर तू मला का ओवाळते, असं तसं त्याचं भरपूर काय प्रश्न होते. का ओवाळतात, मग मला का ओवाळते वगैरे, असं काही भाऊबीज नाही आहे की तू माझी बहीण नाही आहे, असं भरपूर त्याचे प्रश्न होते. तर म्हटलं ओवाळतात एवढंच मी त्याला सांगत होते. तर असं आमचं गमती जमती चाललेल्या होत्या. तर असा छानसा दिवस आमचा गेला आजचा. तर आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये मी आत्ता तुम्हाला भेटते, ते पण ब्लॉग एंड करताना. तर आज पाडवा होता आणि पाडवाचं असं विशेष काही नव्हतं. जे काही रुटीन होतं सकाळपासूनचं ते थोडंफार मी शेअर केलेलं. ॲक्च्युली आजचा दिवस थोडासा बिझीच होता आणि खूप थकले होते मी, कारण सकाळी तुम्ही बघितलं. आणि अर्थात सणवार असलं की आपल्यासोबत हे होतंच. सणाच्या दिवशी आपण जेवढा एक्साइट असतो ना सगळं काही करण्यामध्ये आणि सगळं छान परफेक्टली करतो, पण नेक्स्ट डेला खूप थकायला होतं. आणि जितक्या छान पद्धतीने घर सजवतो त्यानंतर ते सगळं आवरायला भरपूर आपला वेळ जातो आणि खूप एनर्जी जाते त्यामध्ये. तर माझंही तसंच झालं आणि आज इतकी मी थकलेली होती ना, दुपारी प्रॉपर थोडा रेस्ट केला आणि नंतर मग संध्याकाळी थोडं बाहेर गेलेलो होतं. दाखवलं मी कुठे गेलो होतो. जस्ट असं फिरायला निघालो होतो. ॲक्च्युली काही नारळ वगैरे होते ते विसर्जित करायचे होते. म्हणजे पूजेचं काही सामान होतं, निर्माल्य वगैरे होतं, तर ते थोडं विसर्जित करायचं होतं. ॲक्च्युली आमच्या इथे जवळपास असं काहीच नाही आहे, म्हणजे काय म्हणतात, विहीर वगैरे पण नाही आहे की कुठे विसर्जित केलं जातं. आणि आधी जुनी सोसायटी होती ना, तर तिथे मी काय करायचे की गार्डन वगैरे मध्ये टाकून द्यायचे. आता इथे तसंही नाही आहे. जे काही म्हणजे लॉन वगैरे आहे, असं प्रॉपर गार्डन वगैरे नाही आहे, तर तिथे ते टाकू पण देत नाही. म्हणून मग ते कुठे टाकायचं असं चाललेलं होतं. आणि नारळ वगैरे होते, तर मग काही नारळ खराब पण निघाले होते आणि ते देवाचं असल्यामुळे कुठे टाकणार, असं थोडंसं मला फार टेन्शन येतं त्या गोष्टीचं. म्हणून मग मी यांना म्हटलं की खूप आधी ना तिकडे जुन्या घराकडे राहायचो, तर तिथून एक 3-4 किलोमीटर अंतरावर एक कालवा म्हणतात ना, ते तसं होतं काहीसं. तर तिकडे नेहमी आम्ही जायचो. तर यांना म्हटलं की बघा, आणि मला माहीत नव्हतं की इकडून म्हणजे थोडं लांब आहे, पण इकडून सुद्धा एक पॅरलल रस्ता आहे. तर यांना म्हटलं आज घरी होते तर जायचं का आपण म्हणून. तर आणि ते थोडंसं ना असं म्हणजे खूप बाहेर आहे, असं शेत वगैरे असं थोडंसं, तर त्यामुळे ना एकटीला जायला थोडं भीती वाटतं. आणि सोहम तर घरी नसतं. म्हटलं सोहमला मी एक दिवशी घेऊन जाईल. मग आज ते घरी होते तर म्हटलं की चला आपण जाऊया. तर संध्याकाळी थोडंसं गेलो होतो तिकडे आणि मस्त वाटलं, असं थोडं बाहेर आहे तर छान वाटत होतं. तर तेही काम करून आली आणि मग लवकर गेलो होतो तर ते म्हणाले की चल बघूया बाहेर कुठे गेलोच आहे. तर मग तिथे एक्झिबिशन वगैरे लागलेले असतात कायमचे. तर म्हटलं चला थोडा फेरपटका मारूया. थोडंफार 1-2 काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या. आणि मग नंतर हे बोलले की जाऊ दे, आज काय तू पण थकलेली आहे तर आपण बाहेरूनच घेऊन जाऊया काहीतरी खायला. म्हणून मग पावभाजी वगैरे घेऊन आलेलो होतं. पावभाजी तर ऑल टाईम फेवरेट आहे माझ्या घरामध्ये. पावभाजी आणि पुलाव वगैरे असं सगळं घेऊन आलेलो होतं आम्ही बाहेरूनच. त्याच्यामुळे स्वयंपाकाचं पण मला टेन्शन नव्हतं. पाडवा सेलिब्रेट केला, त्याच्यानंतर जेवण केलं आणि सगळं आवरलं ना आता निवांत बसलेली. आता विचार करते, अजून वेळ आहे, अजून 8:30 8:45 झालेले आहेत, तर म्हटलं काहीतरी थोडंफार आवरावं. माझा पसारा कपड्यांचा तर नाही आहे, पण काल ज्वेलरी वगैरे सगळं काढलेलं होतं तर ते अजूनही तसंच पडलेलं आहे. तर म्हटलं ते थोडंसं आता सेट करूया आता हळूहळू. तर असं चाललेलं होतं. तर असा आजचा थोडासा बिझी रुटीन आहे. आणि पाडव्याला काय दिलं तर मिस्टरांनी कॅश दिलेली आहे, तर त्याची शॉपिंग कर म्हणून. कारण दिवाळीच्या वेळेला पण मी असं प्रॉपर असं काही घेतलेलं नव्हतं, तर ते बाकी होतं. तर आणि पाडव्यासाठी शॉपिंग केलेली म्हणजे मी ऑनलाईन काही ड्रेसेस वगैरे घेतलेले, ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार. पण तरी पण त्यांनी दिले, म्हणे की ठीक आहे असू दे म्हणून. तर असा काहीसा आजचा बिझी आणि काहीचा छान असा दिवस होता. तुमचा पाडवा कसा तुम्ही सेलिब्रेट केला ते पण सांगा. आणि हो, व्हिडिओ थोडेसे ना इरेग्युलर झालेले आहेत, म्हणजे टायमावर येत नाही आहे. त्याचं कारण असं की एडिटिंगला खूप जास्त वेळ जातो आणि तेवढा वेळ मला मिळत नाही आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा वेळ मिळेल ना त्या वेळेला मी थोडं एडिट करते आणि व्हिडिओ थोडेफार हे येतात. पण मग मी कम्युनिटी पोस्टवर तुम्हाला जेव्हा केव्हा शेअर करते ना त्या वेळेला मी कम्युनिटी पोस्ट नक्कीच टाकते की आज सॅटर्डे आहे तर आज ब्लॉग गेला नाही, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला पण ब्लॉग नाही गेला. म्हणून मे बी उद्या संडेला मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि केला तर मी नक्कीच कम्युनिटी पोस्ट टाकेल.
तर दिवाळीचा ब्लॉग असणार आहे, तर नक्की बघा, कारण नवीन घरातली माझी पहिलीच दिवाळी आहे. तर सगळं काही छान पद्धतीने व्हायला पाहिजे असा मी प्रयत्न केलेला आणि सगळं छान झालेलं ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघाल. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट करत आहात ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा. लवकर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, गुड नाईट अँड बाय.